परभणीत 32 तर अमरावतीमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1222 शस्त्र परवाने कसे? अंजली दमानिया यांचा सवाल आहे। अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास पड यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे। अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकाबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे। परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1222 शस्त्र परवाना धारक का, असा सवाल विचारत दमानिया यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण हवेत गोळीबार करताना दिसतोय। वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना विना परवाना कैलास पड आणि निखिल फड बंदूक कशी चालवतात, असा सवाल दमानिया यांनी केला। बीड पोलिसांनी या तरुणांना अटक करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ शेअर करत सरकारला प्रश्न विचारला होता। या व्हिडिओमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास पड हा हवेत गोळीबार करताना दिसत आहे। दमानिया यांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडमधील शस्त्र परवान्याबाबत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता। तरुण पोरं कमरेला शस्त्र लावून जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला। वाल्मिक कराड हे मुंडेंच्या कंपनीत भागीदार। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय। या हत्येप्रकरणी एका नावावरून वाद पेटलाय, ते म्हणजे वाल्मिक कराड। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांचं नाव थेट आलेलं नसलं तरी त्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेवर टीकेची जोड उठवली। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल आणि जगमित्र शुगर्स या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। जगमित्र शुगर्सच्या 712 या दोघांची एकत्र नावं असल्याचं त्यांनी सांगितले। बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरेश धस यांचा आरोप। एकीकडे विरोधकांकडून धनंजय मुंडे टार्गेट होत असताना दिसत आहेत, तर दुसरीकडे महायुतीतल्याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेवर हल्लाबोल केला। बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित केला। तसंच जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू असल्याची गंभीर आरोप धस यांनी केला। केवळ एवढंच नव्हे तर बीडच्या मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदासह पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारायला हवे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। जय हिंद, जय महाराष्ट्र।